स्टार एअर कंपनीची सोलापूर ते मुंबई व मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू झाली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे व इतर मान्यवरांनी केले. पहिल्या विमानात सुमारे 50 प्रवाशांनी प्रवास केला. हे विमान सोलापूरवरून ठीक 4:10 निघून मुंबईमध्ये 5:20 पोहोचले. विमानतळावर सोलापूर विचार मंचतर्फे सॅबिन आडके, स्वेतलाना आडके यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सोलापूर विचार मंचने मागील 5 वर्षांमध्ये सोलापूरचे होडगी रोड विमानतळ सुरू करण्यासाठी आणि येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले आहेत, त्यामध्ये आज सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्याने खऱ्या अर्थाने सोलापूर हे आज आंतरराष्ट्रीय पटलावर आले आहे. नमस्कार, मी डॉक्टर संदीप आडके, सोलापूर विचार मंचचा सदस्य. आज खऱ्या अर्थाने सोलापूर हे आंतरराष्ट्रीय पटलावर आलेलं आहे. आज मी पूर्ण फॅमिलीसहित सोलापूर विचार मंचला रिप्रेझेंट करण्यासाठी स्टार एअरच्या सोलापूर ते मुंबई ह्या फ्लाईटने मुंबईत आलेलो आहे. सोलापूर ते मुंबईचे अंतर हे फक्त आता 1 तास 10 मिनिटं राहिलेलं आहे. सोलापूर विचार मंचने जे मागील 5 वर्षामध्ये अथक परिश्रम, न्यायालयीन लढ्या, प्रशासकीय सेवेमध्ये हे सातत्यानं लोकांना पाठीशी लागून सोलापूरची विमानसेवा सुरू केलेली आहे, त्याचं हे फलित आहे. आणि तमाम सोलापूरकरांसाठी ही दिवाळीच्या आधी दिलेली आम्ही गोड भेट आहे. परंतु मला सांगायला अतिशय खेद वाटतो की अशा आनंदाच्या क्षणीसुद्धा प्रशासनाला सोलापूर विचार मंचने जे सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू केली, सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून सोलापूरचं होडगी रोड विमानतळ मागील 2 वर्षापूर्वी कार्यान्वित केलं, या प्रसंगीसुद्धा प्रशासनाला आम्ही केलेल्या प्रयत्नांचा आणि सोलापूर विचार मंचचा विसर पडला ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. धन्यवाद. येथून पुढे सोलापूरची प्रगती झपाट्याने होईल. लवकरच सोलापुरातून हैदराबाद, बेंगलोर, तिरुपती, नवी दिल्ली व अहमदाबाद या ठिकाणी उडाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी या विमानात प्रवास करणारे सोलापूर विचार मंचचे सहसंस्थापक डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले. सोलापूर विचार मंचने आपल्या प्रयत्नातून व लोकसहभागातून अशक्य वाटणारी सोलापूरची विमानसेवा शेवटी सुरू करून दाखवलेली असताना सुद्धा या प्रसंगी प्रशासनात सोलापूर विचार मंचचा विसर पडावा ही सुद्धा अतिशय खेदाची बाब आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.